समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होणार आहे। आज सकाळी 11 वाजता मंत्री दादा भुसेंच्या हस्ते हे लोकार्पण पार पडेल। तिसऱ्या टप्प्यात भरवीर ते इगतपुरी मार्ग हा खुला केला जाणार आहे। समृद्धीच्या 701 किलोमीटर पैकी 625 किलोमीटरचा मार्ग आता खुला होणार आहे। भरवीर ते इगतपुरीतील 16 गावातून हा संपूर्ण मार्ग जाणार असल्याचं कळतंय। याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी विक्रांत यांच्याकडून। विक्रांत, समृद्धी महामार्ग जो नेहमीच चर्चेत असतो विविध कारणांमुळे, त्याच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण आज पार पडेल, काय अपडेट? गार्गी, खरं तर समृद्धी महामार्गाचे 2 टप्पे जे आहेत ते आधीपासूनच वापरत आहेत। आज तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण पार पडेल। जसं तुम्ही म्हणालात की भरवीर पासून ते इगतपुरीपर्यंत असा हा तिसरा टप्पा असणार आहे। जवळपास 25 किलोमीटरचा असलेला हा टप्पा साधारणतः 16 गावांमधून हा जो समृद्धी महामार्गाचा हा जो तिसरा टप्पा आहे तो समृद्धी महामार्ग जातो। खरं सांगायचं झालं तर ज्यावेळी मुंबई किंवा ठाण्यातील भाविकांना शिर्डीला जायचं असतं त्यावेळी हा रस्ता फार महत्त्वाचा ठरणार आहे, कारण इगतपुरीपासून ते शिर्डी हा प्रवास केवळ 1 तासात करता येणार आहे आजच्या लोकार्पणानंतर। दुसरीकडे मुंबईतून मराठवाडा, विदर्भ किंवा उत्तर महाराष्ट्रात जायचं झालं किंवा त्या भागातून इकडे यायचं झालं तर त्यासाठी हा समृद्धी महामार्ग अतिशय सोयीस्कर असणार आहे। खरं तर आता सुद्धा समृद्धी महामार्ग जो 2 टप्प्यांमध्ये सुरू झालेला आहे जवळपास 600 किलोमीटरचा, त्या 600 किलोमीटरमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात वेळेची बचत आहे ती होते आणि प्रवास सुकर झालेला आहे। मात्र आणखी प्रमाणात प्रवास जो आहे तो सुकर होणार आहे आजच्या लोकार्पणानंतर। दादा भुसे जे आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री, त्यांच्या हस्ते हे लोकार्पण पार पडणार आहे। तर भारती पवार केंद्रीय मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि छगन भुजबळ हे या कार्यक्रमाच्या संपूर्ण कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असणार आहे। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेले